आम्ही जेव्हा ॲडव्होकेट्स असे चहा प्यायला बसतो किंवा कुठे कॅन्टीनमध्ये सोबत बसतो तेव्हा हा एक कॉमनली सगळ्या वकिलांची एक तक्रार असते की कुठल्याही वकिलाने कन्सल्टेशन फीज मागितली की क्लायंट्सना फार दुखतं ते पैसे द्यायला. मला एक प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाता, रेस्टॉरंटमध्ये, तेव्हा तुम्ही काहीतरी ऑर्डर करता. ऑर्डर केल्यानंतर ती डिश तुमच्या समोर येते, अगदी सजवून गार्निश करून. तुम्ही ती खाता आणि मग पूर्ण डिश साफ करता, बरोबर आहे. मग ती आवडेल किंवा नाही आवडेल ह्याच्यावर ते बिल तुम्ही देता का? नाही ना. तुम्ही मेंटली कुठेतरी प्रिपेअर असता की आपण या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत आणि हे नॉर्मल आहे किंवा जास्ती खर्चिक आहे हे आपल्याला त्या इंटेरियरवरनं समजतं. परंतु पैसा खिशात असल्यानंतरच तुम्ही जाता ना. मग लक्षात घ्या, कन्सल्टेशन घेणं म्हणजेच तो वकील जो आहे तो स्वतःचा वेळ टाकतोय, तो स्वतःची जी बुद्धी आहे त्याच्यातनं तुम्हाला काही स्ट्रॅटेजीज आखून देतोय. आपण काय करू शकतो, काय नाही करू शकत ह्याचं प्रॉपर नॉलेज त्याला असल्यामुळे तो तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतोय तुमच्या प्रॉब्लेम्सवर. आणि ह्याच करता ती कन्सल्टेशन फीज दिली जाते. पुढे केस जेव्हा होणार आहे, जेव्हा केस करणार आहात तेव्हा दुसरे चार्जेस असतात. मग तो ऑप्शन मात्र क्लायंटकडे असतो की आत्ता बाबा मला ही केस करणं परवडणार नाही आहे कारण मी फायनान्शियली केपेबल नाही आहे. सो दॅट्स टोटली फाईन. ॲडव्होकेट्स त्यावेळेला नक्कीच थांबतात आणि आम्ही आमच्या दुसऱ्या कामाला लागतो. परंतु क्लायंट्सना असं असतं, किंवा स्पेशली मी महिलांचं ऐकलेलं आहे की मॅडम माझा जेव्हा मेंटेनन्स तुम्ही द्याल ना काढून कोर्टातनं तेव्हा मी तुमची फी देईन. आणि मग तिथपर्यंत आम्ही काय करायचं, म्हणजे मेंटेनन्स काढण्याकरता तुमचा ड्राफ्ट रेडी करायचा आहे, तुमच्याकरता बुद्धी खर्चिक घालून एक ॲप्लिकेशन रेडी करायचं आहे, कोर्टामध्ये जाऊन तासनतास उभं राहून ते फाईल करायचं आहे. मग ह्या सगळ्याला जो काही वेळ जाणार आहे तर ह्याच्याकरताची फीज देणं हे तुमचं काम नाही बनत का? त्यामुळे लक्षात घ्या, कोणी इथे लुटेरं बसलेलं नाही आहे, तर वकील जो आहे तो तुमच्याच करता काम करतोय. आणि कोर्टात जाणं नाही जाणं हा सर्वस्वी निर्णय क्लायंटचा असतो. परंतु ह्याकरताचा जो गायडन्स प्रोव्हाइड केला जातो ना त्याच्याकरताची जी कन्सल्टेशन फीज आहे ती वकील मागत असतो. तेव्हा गैरसमज करू नका आणि ज्याच्या त्याच्या बुद्धीचे व्यवस्थित पैसे त्याला देत जा. धन्यवाद.